महाराज लोक शाहिस्तेखानाच्या खोलीपाशी गेले, पण दंगा उठल्यामुळे शाहिस्तेखान पळू लागला. त्याच्या पाठीमागे महाराजांच्या डोक्यात एकच शाहिस्तेखान महाराज आहे. महाराज पळत पळत गेले. गेला पळत गेला, बायकांच्या खोलीत जाऊन लपला. कारण त्याला माहिती आहे जगात छत्रपती शिवाजी राजांचे एकमेव असे मावळे आहेत जे बाईवरती गायीवरती कधीच हात उचलत नाहीत. पण महाराज शांत उभा राहिले. त्या संधीचा फायदा घेऊन खऱ्या अर्थाने एका क्षणात तो बाहेर आला. शाहिस्तेखान जसा बाहेर आला बघितला, महाराजांनी परत संशय काढले. शाहिस्तेखानाच्या मागे बिनघोळ मारणार म्हणून महाराज पळत गेले. शाहिस्तेखान जीवानी शिपावू लागला. गेला खिडकीतला उडी मारणार. महाराजांनी तलवार काढली, साप पकडला, तलवार चालवली. जीवावरचं युद्ध 3 बोटावरती निभावलं. शाहिस्तेखान खाली पडला. शाहिस्तेखानाचा सगळे सैनिक तयार व्हायला लागलं. भरजनाक जवळ गेले. राजा निघा, लवकरात लवकर गेलं पाहिजे. सैनिक गोळा होत